स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 15. बरं वैजनाथ, ये आलास तर. एवढं बोलून आजोबा काठी आपटीत निघून गेले. तात्या प्रश्नार्थक मुद्रेनं अण्णांकडे बघत राहिले. त्याचवेळी शाळा सुटल्यामुळे दक्षिणेच्या बाजूनं मुलांचे घोळके येऊ लागले. त्यांचा एकच गलका सुरू झाला. मुलांचे घोळके खालच्या चौकापर्यंत जाईपर्यंत त्यांचा गलका कानावर येत होता. फाटकापाशी जाऊन तात्या त्या मुलांकडे काही वेळ कौतुकानं बघत उभे राहिले. मनात ते म्हणत होते, आपल्या प्राचीन वैदिक शिक्षणाचा आणि मूल्याचा प्रसार अशा हजारो मुलांमध्ये झाला तर केवढं समाज परिवर्तन घडून येईल. मी एकटा कितीसा पुरा पडणार. याप्रमाणे विचार करत ते पुन्हा ओसरीवर अण्णांच्या समोर येऊन बसले. त्याचवेळी नर्मदा आणि पांडुरंग आतून बाहेर आले. पांडुरंगानं तेव्हा अंगात पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता. कमरेला स्वच्छ धोतर नेसलं होतं. नर्मदेनं पिवळसर रंगाचं फुलाफुलांचं परकर पोलकं घातलं होतं. त्या दोघांना पाहून तात्यांनी विचारलं, कुठे बाहेर जायची तयारी आहे वाटतं? आम्ही तेच विचारायला आलो आहोत. आपण डोंगरावर फिरायला जायचं का? नर्मदाताईच्या प्रश्नावर तात्या हसून म्हणाले, तुम्ही तर अगदी तयार होऊनच आलात की विचारायला. त्यांच्याजवळ येऊन पांडुरंग म्हणाला, चला ना तात्या फिरायला. ठीक आहे, पण मला कपडे तर बदलू द्याल की नाही? त्या दोघांची कळी खुलली. दोघंही पुढच्या अंगणात आनंदानं खेळायला पुढे गेले. अण्णा तेव्हा म्हणत होते, तात्या, सर्वसामान्य लोक फक्त व्यवहार जाणतात. लष्करी खात्यात नाहीतर कुठेतरी सरकारी खात्यात कायमचं चिकटलं म्हणजे आयुष्य कृतकृत्य होऊन गेल्यासारखं लोकांना वाटतं. अण्णांचं म्हणणं खरंच होतं. सर्वसामान्य माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत होता. परंतु आठवले कुटुंबाचं तसं नव्हतं. चाकोरीच्या आणि व्यावहारिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन ते विचार करत होते. म्हणून अण्णा म्हणाले, तू आता मुंबईत राहतोस. सर्वसामान्य माणसाची मानसिकता तू उत्तम जाणतोस. सारा समाज आज पोटार्थी बनलाय. आपलं पोट भरलं म्हणजे झालं, समाजाचं काहीही हो, असा हा समाज आज चाकोरीबद्ध जीवन जगतोय. डोळ्यांवर त्यांनी झापडं लावलेली आहेत. त्या परकीय साहेबानं दिलेले तुकडे खाऊन हा समाज आपली अस्मिता गमावून बसलाय. आपली भव्य दिव्य संस्कृती हरवून बसलाय. गावकुसात राहणाऱ्या गरीब माणसाला तर कशाचीही जाणीव उरलेली नाही. परकीयांचं राज्य या आर्यभूमीवर चाललं आहे हे त्यांना माहिती नसावं. ती गोऱ्यांची राज्यव्यवस्था इतकी त्यांच्या अंगवळणी पडली आहे. अण्णा एका दमात बोलले होते. ते कोणत्या विचारमंथनात अडकले होते हे तात्यांना समजत होतं. म्हणूनच त्यांनी त्यांना मध्ये काहीही विचारलं नाही. अण्णा पुढे म्हणत होते, जो काही सुशिक्षित समाज आहे तो परकीय वाऱ्याच्या पाठीमागे लागलाय. अशा तऱ्हेनं आत्मविस्मृत झालेल्या समाजाला उत्तिष्ठ जाग्रत म्हणायला हवं. ते काम आपल्याला करायचं आहे. हे काम फार अवघड आहे. लोकमान्यांनी तेच केलं. महात्माजी तेच कार्य करतायत. समाजाला उठवण्याचा ते प्रयत्न करतायत. अरे, आपला मुलगा कित्येक वेळा आपलं ऐकत नाही, मग समाज कुठून ऐकणार? आपल्याला तर समाजाला सुसंस्कृत करण्याचं कार्य करायचं आहे. ही गोष्ट खचितच सोपी नाही आहे. इतकं बोलून झाल्यावर अण्णांनी पांडुरंगाकडे बघितलं. अंगणात तो आणि नर्मदाताई आनंदानं बागडत होते. कितीतरी वेळ अण्णा त्यांना निहाळत होते. त्यांच्याकडे बघत असतानाच त्यांचे नेत्र ओलावले. इव्हाना, अण्णांची अनुज्ञा घेऊन तात्या आपल्या जागेवरून उठले होते आणि आत कपडे बदलण्यासाठी निघून गेले होते. बाहेर जाण्याची तयारी करून आल्यानंतर ते अंगणात आले. पांडुरंग धावतच त्यांच्याजवळ आला. त्यांचं बोट पकडून तो आनंदानं म्हणाला, ताई, चला फिरायला. अण्णा, आम्ही जाऊन येतो. अण्णांनी मान डोलवून होकार दिला.
तात्यांबरोबर नर्मदा आणि पांडुरंग फाटकातून बाहेर पडले आणि शिवालयाच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे अण्णा बघत बसले होते. तळ्याच्या बाजूनं शिवालयाच्या पलीकडे ते तिघे दिसेनासे होईपर्यंत अण्णा त्यांच्याकडेच बघत राहिले होते. तात्यांचं बोट धरून चाललेली छोट्या पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या मनःचक्षूंसमोरून काही केल्या दूर होत नव्हती. हातात कंदील घेऊन अण्णा अंगणात आले तेव्हा रात्रीचे 8 वाजून गेले होते. आपापलं संध्याकर्म आणि जेवण उरकून आजूबाजूची गावकरी मंडळी अण्णांच्या अंगणात ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी जमली होती. हा त्यांचा नित्याचा परिपाठ होता. अण्णा बहुधा रोज रात्री आपल्या घरापुढच्या अंगणात ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ती ऐकण्यासाठी गावकरी त्यांच्या अंगणात जमायचे. नेहमीप्रमाणे ते आजही तिथे जमले होते. रोहे गाव त्यावेळी गडद अंधाराच्या बुरख्यात लपेटून गेलं होतं. त्या अंधाराशीच जणू स्पर्धा करणारे सभोवतालचे विविध प्रकारचे काळे कभिन्न दिसणारे वृक्ष महाकाय राक्षसांसारखे भासत होते. त्यांच्यामधून दिसणाऱ्या आकाशाच्या पडद्यावर सहस्रावधी चांदण्या लुकलुकताना दिसत होत्या. त्यामुळे त्या महाकाय राक्षसांनी हिरेजडीत मुकुट घातले आहेत की काय असा भास होत होता. अण्णांच्या मुखातून जेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्या बाहेर पडायला लागल्या तेव्हा मात्र वातावरण एकदम पावित्र्याने भरून गेलं. वृक्षरूपी महाकाय राक्षसांच्या ठिकाणी जणू यक्ष गंधर्वांनी गर्दी केली. अंगणात जमलेल्या काही श्रोत्यांच्या अंगावर कोपऱ्या होत्या, तर काहींनी लांब हाताचे सदरे घातले होते. बहुतेकांच्या डोक्यावर टोप्या नाहीतर फेटे होते. अण्णांच्या डोईवरही फेटा होता. अंगात शुभ्र सदरा आणि कमरेला धोतर या साध्या वेशात ते एका उच्चासनावर बसले होते. त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरीचा ग्रंथ एका लाकडी ठेवणीवर ठेवला होता. ग्रंथातील ओव्या दिसाव्यात म्हणून शेजारी कंदील ठेवला होता. वयोमानानुसार कंदिलाच्या उजेडात ओव्या दिसणं अण्णांना अलीकडे अवघड होत चाललं होतं. कंदिलाच्या मागच्याच बाजूला पांडुरंग बसला होता. त्यामुळे कंदिलाचा पिवळसर प्रकाश त्याच्या मुद्रेवर पसरला होता. एकाग्र चित्तानं तो अण्णांचं निरूपण ऐकत होता. अण्णा तेव्हा दुसऱ्या अध्यायातील पुढील ओव्या सांगत होते. जया बुद्धियक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पावे. जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे. परी जैतेसी उर्जे अचुंबिता. ते त्या ओव्यांवर निरूपण करू लागले. अर्जुना, ज्याप्रमाणे वज्रासारखं चिलखत घातल्यावर शस्त्रांचा त्यावर कोणताच परिणाम होत नाही, शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकंच नाही तर शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होता येतं, त्याप्रमाणे हा निष्काम कर्मयोग ज्याला साधला त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाहीत. आता यातला सूक्ष्म अर्थ आपण जाणून घेऊया. मग निष्काम कर्मयोगाचं त्यांनी विस्तृत विवेचन केलं. कर्मयोग म्हणजे काय हे आपण इतके दिवस बघितलं. कर्मयोग म्हणजे ज्यानं त्यानं आपलं विहित कार्य कर्तव्यबुद्धीनं केलं पाहिजे, त्याशिवाय त्याला सिद्धी नाही. सर्वसंग परित्याग करून एखादा माणूस रानात जाऊन राहिला म्हणजे त्यानं सांख्ययोग किंवा कर्मयोग साधला असं मुळीच समजू नये. संसारात रमलेला असो नाहीतर संन्यासी मार्गी असो, प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. काय समजले? त्या वाचून कुणाचीही सुटका नाही बरं का. अहो, कर्म जर केलं नाही तर फलप्राप्ती कशी होणार? मात्र निष्काम कर्मयोगात फलाची आशा न धरता कर्मेंद्रियांना कर्म करू द्यायची असतात. ह्या कर्मांचा योग्यांना कर्मबंध होत नाही, कारण फलाशा सोडून ते कर्म करत असतात. म्हणजेच कर्मयोगानं निष्काम कर्मयोगाचं वज्रासारखं चिलखत धारण केलेलं असतं. ते चिलखत घालून तो जे कार्य करत असतो त्याचा कर्मबंध त्याला मुळीच बाधत नाही, कारण त्याला स्थितप्रज्ञाची अवस्था प्राप्त झालेली असते. कर्म करताना राग, लोभ, प्रेम, द्वेष, अहंकार या गोष्टी त्याच्या मनाला शिवत नसतात. त्याला कशाचीही आसक्ती नसते. पंचमहाभूतांची कार्य ही निष्काम कर्मयोगाची उत्तम उदाहरणं म्हणून सांगता येतील. सूर्य आपल्याला जीवन देतो, पण कोणत्याही विकाराशिवाय किंवा अपेक्षेशिवाय त्यानं हे कार्य केलेलं असतं, बरोबर ना? किंबहुना त्याच्याकडून हे कार्य आपोआप घडत असतं. हाच तो निष्काम कर्मयोग.
आमच्या बळवंतराव टिळकांनी गीता रहस्यात म्हटल्याप्रमाणे, निष्काम कर्मयोग म्हणजे नैष्कर्म नव्हे, म्हणजे निष्क्रियता नव्हे, हे इथं ध्यानात घ्या. काही काम न करता नुसतं पडून राहिलं म्हणजे निष्काम कर्मयोग साधला असा चुकीचा अर्थ घेऊ नये. अहो, तसं असतं तर एखाद्या निष्क्रिय दगडाला सुद्धा मोक्ष मिळायला काय हरकत आहे? किंचित हशा पिकला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.